दादा आपलं नाव सांग. मी मंगलदास बांधल. मंगलदास बांदल हे खूप लांबून या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या घटनेबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे? आणि शासन आश्वासन देतंय, मागील 2 आंदोलनात आश्वासनं दिली, आता ह्या आंदोलनात काय होतंय? आपण स्पष्ट भूमिका त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत. दादा ही घटना घडली, कसं वाटतं तुम्हाला? दोन आधी घटना झाल्या, 10-10 दिवसाचाच गॅप झाला, एक 12 तारखेला झाली, एक 22 तारखेला झाली, आता 2 तारखेला एक घटना घडते. वन विभाग मागच्या 2 वेळेस त्यांनी आश्वासनं दिली, आता ह्या वेळेस पण आता काय होईल? आंदोलन कसं राहील? नाही, याच्यामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मागच्या घटनेमध्ये मी इथं प्रॅक्टिकली आलेलो नव्हतो. मी शिरूर तालुक्यातलाच आहे. तर इथली जी परिस्थिती आहे, इथं एक तर जे पानंचे रस्ते आहेत हे पहिले करून घेतले पाहिजेत. कारण रस्त्याला जर रेलचेल वाढली लोकांची तर बिबट्याचा ठिकाणी वावर कमी राहतो. इथले रस्ते मी त्या वस्तीवर गेल्याच्या नंतर पाहिलं, एवढं दुर्भिक्ष आहे की राज्यकर्त्यांनी हे काम करणं ही काळाची गरज आहे. मग ते कुणी असू देत, कोणावरती आग पाखड करणं किंवा राजकारण करणं अभाग नाहीये. परंतु पानंद रस्ते हे जर शिवरस्ते हे जर मोकळे झाले तर त्या ठिकाणी बिबट्याचा वावर कमी राहील. कारण माणसं सातत्याने वाहनं येत राहिल्याच्या नंतर कुठल्याही हिंसक जनावरांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी असतो. आजची घटना मी तिथे घरी गेल्याच्या नंतर त्या मुलाचं जेव्हा शव पाहिलं त्यावेळेस एवढं म्हणजे भयंकर परिस्थिती आहे तिथे. ते शव पाहिल्यानंतर जसं खालचा कमरापासून खालचा जो भाग पूर्णपणे मांडीपासून पायरट पार्ट पण सुद्धा पूर्ण काढून नेलेला आहे. ही दुर्दैवी घटना म्हणजे बघायसारखं वाटत नाही. नाही, आम्हाला ते पाहायला मिळालं नाही. त्यांनी याच्यामध्ये लपेटलेला मृतदेह आम्ही पाहिला. परंतु काही जरी असलं, कुठलाही पार्ट गेला, तो हात असेल, तो गळा असेल किंवा अन्य काही असेल, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे मी तिथे DFO म्हणजे तुमचे खाडे असतील, त्याच्यानंतर ठाकरे असतील, त्याच्यानंतर राज्याचे म्हैसकर म्हणून सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी पण मी बोललो की काय आहे, तुम्ही काय करताय? की रोज तुम्ही लोकांना आश्वासनं देताय, लोक रस्ते अडवतायत, हे काय शेवटचं कन्क्लूड नाही ना. त्याच्यामध्ये कन्क्लूड काहीतरी निघलं पाहिजे, काही प्रॉपर काम निघलं पाहिजे. आणि म्हणून या परिसरामध्ये असणारे काही वनक्षेत्राच्या जमिनी आहे त्याला त्या ठिकाणी संरक्षित भिंती घालून तिथं त्यांचा बिबट्यांचं त्या ठिकाणी संगोपन केलं पाहिजे. किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना, रेस्क्यू टीम आहेत, त्या रेस्क्यू टीम बी त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेल्या आहेत. पण आता जनप्रक्षोभ पाहता ही लोक पुढे यायला आता त्या ठिकाणी धजावत नाहीये. तर लोकांनी सुद्धा संयम ठेवून, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, पण याला कुठंतरी बाबा चांगलं वळण देऊन जादा इथून पुढे घटना घडणार नाही याची काळजी घेणं आणि प्रशासनाला साथ देऊन प्रशासनाने सुद्धा गेंड्याच्या कातडीचं न राहता कधीतरी काम करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. ॲज अ ह्युमन, ॲज अ माणूस म्हणून आपण माणसाकडे पाहणं गरजेचं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि वनक्षेत्राचे जे अधिकारी आहेत त्यांना लिटरली आता त्यांनी ते काम करणं, येऊन लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे ती दहशत कमी करणं ही काळाची गरज आहे. आता उपद्रव वाढलाय, वन विभागाची गाडी तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही घटनास्थळी गेलेले आहेत, वन विभागाची गाडी पेटवली. अलीकडेच बघितलं तर पिंपळखेडमध्ये वन विभागाचं ऑफिस आहे ते पण पेटून दिलेलं आहे. कुठेतरी हा जनतेचा उद्रेक आता वाढलाय मागील 2 घटना झाल्यानंतर झाल्यामुळे. ही वस्तुस्थिती आहे. मी आता पण सांगितलं की गार्डियन मिनिस्टर म्हणजे पालकमंत्री आदरणीय दादांनी सुद्धा त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या DPTCच्या बैठकीमध्ये या खात्याअंतर्गत ज्यांनी चांगलं काम केलं आहे, ज्यांना गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्या ठिकाणी राज्य शासनाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने गौरवलेलं आहे, असे खडसे म्हणून एक अधिकारी ते IFS आहे, त्यांना परत घेण्यासाठी सरकारच्या हालचाली आहेत. आणि त्यांना त्यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये 170 ते 180, कारण त्यावेळी ते DFO होते आपल्या जुन्नरला, त्यांना या परिसराचा कामाचा दांडगा अनुभव आहे, त्यावेळेस त्यांनी 170 ते 180 बिबट तामिळनाडू किंवा अदर स्टेटमध्ये नेऊन इथलं सगळं संतुलन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आता दादांनी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी परत बोललेलं आहे. ते जरी सेवानिवृत्त झाले असेल तरी त्यांना सेवेत घेऊन पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अनुभवाचा फायदा हा माझ्या जनतेला झाला पाहिजे. हे गार्डियन मिनिस्टर म्हणून त्यांनी 8 दिवसापूर्वी झालेला आहे. एक्झिक्युशन व्हायला वेळ होतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता इम्प्लिमेंट करून लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे ती दहशत कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. याच्यापेक्षा दुसरा पर्याय त्याच्यात नाही. आणि सगळे पानंद रस्ते आणि शिवरस्ते जसं शासनाने निर्णय घेतलेला आहे तसं संबंधित तहसीलदार, तलाठी, सर्कल या लोकांनी, कारण आपण जरी आंदोलन केलं तर कारवाई आणि त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणारी हीच माणसं आहेत, ह्यांना सकाळचा जाब विचारून ह्यांना काम करायला लावणं ही काळाची गरज आहे. आणि ज्यावेळेस लोकांच्या रहदारी वाढेल त्यावेळेस ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बिबट्याचा वावर कमी होणार आहे. याच्या पलीकडचं सोल्युशन मला तरी वाटत नाही की इथं काही निघू शकतं. थोडा टाइम लागेल पण याच्यावरती काहीतरी ठोस मार्ग निघणारच. आणि ह्याच संदर्भातून आपण कार्यकर्ते मंगलदास बांदल यांच्याशी आपण थोडीशी बातचीत केलेली.
आणि हा मार्ग कधी निघतोय बघूया. कॅमेरा पर्सन विशाल सर, संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, शिरूर.